समृद्ध जीवनासाठी ज्ञान आणि समज महत्त्वाची भूमिका बजावतात. या गोष्टींमुळे आम्हाला योग्य निर्णय घेण्यास, समस्या सोडवण्यास आणि जीवनाच्या विविध पैलूंमध्ये प्रभावीपणे पुढे जाण्यास सक्षम केले जाते. काय आपण समृद्ध जीवन अपेक्षित करता? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानवाची प्रगती होत आहे याबाबत कोणाचे दुमत असेल असे वाटत नाही. जग आधुनिक होत आहे, जुन्या गोष्टी बदलत आहेत, परंतु हे होत असताना दैवी ज्ञान, दैवी शहाणपण हे देखील आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आमची विचारसरणी धोरणात्मक असायला हवी, नाहीतर आम्हाला आळशीपणाच्या धोक्यांना सामोरे जावे लागेल. प्रियांनो, आज आपण पाहणार आहोत की या सर्व गोष्टी आपण आमच्या जीवनात कशा कराव्या आणि देवापासून आम्ही यश कसे मिळवावे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही नीतिसूत्रे ह्याच्या 21व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आज 15 पासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. 21वा अध्याय 15 आणि 16 वचने सांगतात. नीतिसूत्रे 21वा अध्याय 15 आणि 16 वचने. न्याय झाल्याने धार्मिकाला आनंद होतो, पण अधर्म करणाऱ्यांचा त्यामुळे नाश होतो. ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल. मला असं वाटतं की परमेश्वर आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे, तुम्ही अपराध्यांचे पुनर्वसन करू शकत नाही, त्यांचे पुनर्जीवन व्हायला पाहिजे. अपराध्यांना देवाच्या वचनाची गरज आहे. त्यांच्यामध्ये जाऊन देवाचे वचन सांगण्याची गरज आहे. मला वाटतं की देवाच्या दृष्टीने आम्ही चुकीच्या मार्गाने जात आहोत. नंतर 17वं वचन पहा. ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो, ज्याला द्राक्षरसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही. आमच्या सध्याच्या समाजात मनोरंजन करणाऱ्याला फार महत्त्व दिले जाते आणि परिणामतः आमची अनेक नैतिक मूल्ये घसरली आहेत. पूर्वी राजाच्या दरबारात मनोरंजन करणाऱ्याला विदूषक म्हणत असत. देवाच्या दृष्टीमध्ये ही गोष्ट बदलली आहे असे मला वाटत नाही. आमच्या अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमात हे ख्याली खुशाली करणारे लोक दिसतात. पण परमेश्वर म्हणतो की ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो, ज्याला द्राक्षरसाचा व सुगंधी तेलाचा शौक असतो तो धनवान होत नाही. विदूषकी हावभाव करणारे असे अनेक जण मला माहीत आहेत की ज्यांनी आत्महत्या केली. काहींना जीवन निरर्थक वाटते, तर काही जीवनाला कंटाळले आहेत. एकदा एक असा अभिनेता मृत्यूशय्येवर होता आणि त्याचे मित्र त्याच्याजवळ उभे राहिले. त्याने त्यांच्याकडे फार भयाने पाहिले व म्हणाला, हे गमतीशीर नाही. आमची नैतिक मूल्ये श्रोत्यांनो घसरली आहेत. टीव्ही मवाबाच्या वाळवंटाप्रमाणे आहे. मला वाटतं की परमेश्वर आम्हाला या वचनातून सांगत आहे की ख्याली खुशाली हा जीवनाचा मार्ग नाही. क्षणिक सुख आम्हाला पूर्ण बर्बाद करणारे आहे. ऐशारामाची आवड आमचा नाश करणारी आहे. 18व्या वचनात तो म्हणतो की धार्मिकाची खंडणी दुर्जन आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो. निरपराधाची सुटका व्हावी याकरिता न्याय अपराध्याला शिक्षा देण्याची मागणी करतो. परंतु श्रोत्यानो, देवाने आपल्या कृपेमुळे तुमच्या व माझ्याकरिता हा नियम बदलला आहे. आमच्या पापांपासून सुटका व्हावी म्हणून त्याने नीतिमान येशू ख्रिस्ताला दिले. आम्ही अपराधी असताना तो आमच्यासाठी मरण पावला. त्याने भरून दिलेल्या खंडणीवर जेव्हा आम्ही पश्चातापी अंतकरणाने विश्वास ठेवतो, तेव्हा आमची न्यायदंडापासून सुटका होते. परमेश्वर तेव्हा आमचे अपराध स्मरत नाही, परंतु ख्रिस्ताने आखून दिलेल्या मार्गात चालून आम्ही आयुष्यभर थरथर कापत
भय धरून आपले तारण साधायला हवे. कारण कृपेने तारण मिळणे म्हणजे आणखी अपराध करण्याची परवानगी नाही. 22 वचन पहा काय सांगतं. सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रय दुर्ग पाडून टाकेतो. थोडक्यात, शक्तीपेक्षा युक्ती बरी या उक्तीचे एक सुंदर उदाहरण पुरातन शहर बाबिलोन हे आहे. या शहराचा राजा बेलशस्सर हा या शहराच्या आतमध्ये बसून आपणाला सुरक्षित समजत होता. त्याच्या शहराच्या कोटा व्यतिरिक्त त्याच्या राजवाड्याभोवतीही संरक्षक भिंत होती. या भिंती फोडून कोणीच शत्रू आत येऊ शकणार नाही याची त्याला खात्री होती आणि त्याचे रक्षकही पहारा देत होते. परंतु त्याच्या शत्रूच्या सेनापतीने आपली सुज्ञता वापरून बाबिलोनात प्रवेश मिळविण्याची युक्ती लढवली. या शहरातून युफ्रेटिस नदीचा एक प्रवाह वाहत होता. तो एखाद्या पाण्याच्या पाटाप्रमाणे होता. या सेनापतीने या प्रवाहाचे पाणी नदीच्या मूळ प्रवाहाकडे वळवले आणि त्या प्रवाहाच्या मार्गातून कोटाच्या भिंतीखालून त्याने आपले सैन्य शहरात घुसवले. त्याचे मेदी व पर्शियन लोकांचे सैन्य शहरभर पसरले व तेथील लोकांना काय घडते आहे हे कळण्याच्या आतच ते शहर काबीज करण्यात आले. नेपोलियनने एकदा म्हटले की परमेश्वर मोठ्या सैन्यासह असतो. त्याचे हे म्हणणे चुकीचे होते. नाहीतर त्याने वॉटरलूची लढाई जिंकली असती. तो एक बुद्धिमान सेनापती होता, पण खूप सुज्ञ मात्र नव्हता. तोफा वेगाने हलविणे त्याला माहीत होते, पण तो चिखलात फसला. वॉर्साला जाताना चिखलाने त्याला अडवले आणि त्याचे घोडदळ चिखलात अडकलेल्या तोफांवर अडखले. आपण वाचलेले नीतिसूत्र आम्हाला सांगते की माणूस संपत्ती किंवा क्रूर शक्तीवर अवलंबून राहतो, पण त्याच्या संरक्षणाकरिता या दोन्ही गोष्टी पुरेशा नाहीत. 23 वचन. जो आपले तोंड व जिव्हा सांभाळितो तो संकटापासून आपला जीव बचावितो. पवित्र शास्त्र पुन्हा आणि पुन्हा आम्हाला जिभेच्या योग्य उपयोगाविषयी सांगते. याआधीच आपण वाचले की मित्र हवा असेल तर आम्ही मित्रत्वाने वागायला हवे. तसेच बोलताना काय बोलत आहोत याची जाणीव ठेवून बोलले पाहिजे. नीतिसूत्रे मित्र व शत्रूंविषयी पुष्कळ काही सांगते. एका प्रसिद्ध विचारवंताने म्हटले आहे की ज्याला 1000 मित्र असतात त्याला एकही गमवासा वाटत नाही आणि ज्याला एकच शत्रू आहे तो त्याला सर्वत्र भेटतो. ही गोष्ट खरी आहे श्रोत्यानो. 24 वचन पहा. गर्विष्ठ व चढेल मनुष्याला उद्दाम म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो. जिभेचा दुरुपयोग व गर्विष्ठ माणूस यांच्याविषयी या पुस्तकात पुन्हा आणि पुन्हा सांगण्यात आले आहे. या दोन्हींचा परमेश्वराला वीट आहे. 25 वचन. आळशाची वासना त्याला मारून टाकीते, कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात. तुमच्या लक्षात आलेच असेल की आळसाविषयीही या पुस्तकात भर देऊन सांगितले आहे. 26 वचनात आम्हाला वाचायला मिळतं, कोणी दिवसभर लाभाची हाव धरितात, धार्मिक देतो, हात आखडीत नाही. आळशी हाव धरण्यात वेळ घालवतो, काम न करता पैसा मिळविण्यासाठी कुयुक्ती रचतो. असे लोक दुर्दैवाने पुष्कळ आहेत. पण त्याविरुद्ध न्याय माणूस घेण्याऐवजी देण्याचा विचार करतो आणि परमेश्वर त्याला आशीर्वाद देतो. 27 वचन पुढे सांगतं, दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते. त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्चित म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट लागणारे असणार. दुर्जन म्हणजे अनितिमान माणूस, जो देवाच्या मार्गात चालत नाही व देवासमोर नम्र होत नाही. चांगला वाटणारा असा एक मार्ग त्याला दिसतो आणि तो अनितीचा मार्ग असतो. तो स्वतःच्या मार्गाने जातो व देवाच्या मार्गाकडे दुर्लक्ष करतो. खरे तर तो देवाची आज्ञा अवमानतो. असा माणूस धार्मिक नसतो असे मात्र नाही. तो उपासनेकरिता नियमित जातो, भक्ती गीते गातो व धार्मिकतेचा आव आणतो. तो दानही देतो, पण अयोग्य हेतूने. अशा माणसाचे यज्ञार्पण देवाला वीट आणणारे आहे. 28 आणि 29 वचनात तो म्हणतो, खोटा साक्षी नाश पावतो, पण जो ऐकल्याप्रमाणे सांगतो त्याच्या सांगण्याला कोणी हरकत घेत नाही. दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करीतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करीतो. श्रोत्यानो, प्रभू येशूच्या सुनावणीच्या वेळेस खोटे साक्षी तेथे हजर होते. त्या खोट्या साक्षीदारांपैकी एक असण्याचा विचार तुम्हाला तिरस्करणीय वाटतो ना?
मत्तयाने मत्ते कृष्णवर्तमान 26 अध्याय 59 ते 61 या वचनांमध्ये या गोष्टींचा वृत्तांत दिला आहे. मत्ते कृष्णवर्तमान 26 अध्याय 59 ते 61 वचने. तेव्हा मुख्य याजक व सर्व न्यायसभा ही येशूला जीवे मारावे म्हणून त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष शोधित होती, आणि ती त्यांना मिळेना. पुष्कळ खोटे साक्षी आले असताही ती त्यांना मिळाली नाही. शेवटी 2 खोटे साक्षी आले आणि म्हणाले, याने म्हटले आहे की मी देवाचे पवित्र स्थान मोडायला व 3 दिवसात बांधायला समर्थ आहे. इतर खोट्या साक्षीदारांनी साक्ष द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता. परंतु या शेवटच्या दोघांनी खरंच खोटे सांगितले. त्याविषयीची येशूची प्रतिक्रिया पुढच्या अध्यायात दिलेली आहे. मत्ते कृष्णवर्तमान 27 अध्याय 11 ते 14 ही वचने. मत्ते 27 अध्याय 11 ते 14. तेव्हा येशू सुभेदाराच्या पुढे उभा राहिला आणि सुभेदाराने त्याला विचारून म्हटले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? आणि येशूने त्याला म्हटले, तू म्हणतोस तसेच. आणि जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोष ठेवला, तेव्हा त्याने काही उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे तुझ्या विरुद्ध किती गोष्टींची साक्ष देतात, हे तू ऐकत नाहीस काय? आणि त्याने त्याला काहीच उत्तर दिले नाही, एका शब्दाला देखील नाही. म्हणून सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. योहानाचा वृत्तांत आम्हाला सांगतो की पिलाताने येशूला न्यायसभेच्या आतमध्ये नेले व त्याची सुटका करता यावी याकरिता त्याचे सहकार्य मिळाले. परंतु यहुद्यांच्या इच्छेविरुद्ध येशूला सोडण्याचे परिणाम तो राजकारणी असल्यामुळे चांगले जाणून होता. शेवटी त्याने गर्दीच्या दबावापुढे मान झुकवली. त्याला जरी माहीत होते की येशू विरुद्धचे साक्षीदार खोटे होते, तरीही त्याने गर्दीला आवडेल असा निर्णय घेतला. श्रोत्यानो, मानवी इतिहासाच्या पानावर सर्वात लज्जास्पद असलेली ही येशूची चौकशी आहे. त्या खोट्या साक्षीदारांपैकी एक असण्याचा विचार तुम्हाला तिरस्करणीय वाटत नाही काय? पवित्र शास्त्र सांगते की खोटा साक्षी नाश पावतो. एक वार जाऊया रे.
आता आपण वाचूया 21वा अध्याय आणि 30वे वचन. परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत. हे वचन अतिशय मनोवेधक आहे आणि ते इतके मनोवेधक आहे की ते तुम्ही नवीन करारातील करिंथकरास दुसरे पत्र 13वा अध्याय आणि 8व्या वचनात समवेत ठेवावे असे मला वाटते. करिंथकरास दुसरे पत्र 13वा अध्याय 8वे वचन. ते वचन आहे, कारण सत्याविरुद्ध आम्हास काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते. प्रिय श्रोत्यानो, उदार मतवादी धोरण बाळगणाऱ्या ईश्वर विज्ञान महाविद्यालयात पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे असे शिकवले जात नाही. अशा धोरणाचे लोकही पवित्र शास्त्र देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले वचन आहे असे मानत नाहीत. अशा मताच्या लोकांशी वाद घालण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही. कारण परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत. देवाचे व देवाच्या वचनाचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य व पात्रता आमच्यात नाही, परंतु ते सत्य आहे व त्याचे समर्थन करण्याकरिता परमेश्वर समर्थ आहे. आम्ही त्याविषयी फक्त एकच करू शकतो व ते म्हणजे त्या वचनाची घोषणा. एकदा आम्हाला एका माणसाचे पत्र आले. ते मी कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिले. मी ते पत्र संपूर्ण वाचलेच नाही, कारण त्या पत्रात त्याने पवित्र शास्त्र हे देवाचे वचन नाही हे सांगण्याकरिता एक मूर्खपणाचा वाद मांडला होता. या पत्राचा गंभीरपणे विचार करायचे मला कारण नव्हते, कारण या माणसाच्या जीवनात काही गुप्त पाप होते. मी एक गोष्ट शिकले आहे की एखादा माणूस ख्रिस्ताकडे वळेल, आपल्या पापांपासून आपली सुटका व्हावी अशी त्याची इच्छा असेल, आपल्याला तारक असावा असे त्याला मनापासून वाटत असेल, तर पवित्र शास्त्राविषयीचे त्याचे प्रश्न अगदी सहजासहजी सुटतील. परमेश्वराने पुष्कळ गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रातून समजावून सांगितल्या आहेत. ज्या त्याने सांगितल्या नाहीत त्यांच्याविषयी तुम्ही व मी अट्टाहास करण्यात काय अर्थ आहे? आम्ही या सत्याची जाणीव ठेवायला हवी की देवाच्या बुद्धी सामर्थ्यापुढे आमची बुद्धी तोकडी आहे व आमची दृष्टी अधू आहे. म्हणून देवाने आम्हाला प्रगट न केलेल्या गोष्टींबाबत स्वतःसमोर अडखळण करून घेण्यात काहीच अर्थ नाही. 21व्या अध्यायातील शेवटचे वचन म्हणजे 31वे वचन वाचूया. लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करीतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते. हे सत्य दावीद राजाने जाणले होते. म्हणून तो 27व्या स्तोत्राच्या 3ऱ्या वचनात म्हणतो, सैन्याने मजपुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कसरणार नाही. मजवर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरेन. आसा या राजानेही हे सत्य जाणले होते. तो त्या संदर्भात इतिहासाचे दुसरे पुस्तक 14वा अध्याय आणि 11व्या वचनात म्हणाला. इतिहासाचे दुसरे पुस्तक 14वा अध्याय 11वे वचन. हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणाऱ्या, तुझ वाचून अन्य कोणी नाही. हे आमच्या देवा परमेश्वरा, आमचे सहाय्य कर. आमची भिस्त तुझवर आहे. आम्ही तुझ्या नामावर भरोसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. मानवाचे तुझवर वर्चस्व होऊ देऊ नको. खरोखर श्रोत्यानो, देवावर भरोसा ठेवणे चांगले आहे. याचा अर्थ असा नाही की आमची तयारी असू नये. प्रभू येशूने आम्हाला सांगितले की बलवान माणूस आपला वाडा राखतो आणि त्याच्या वस्तूंचे संरक्षण होते, पण तारण यहोवाकडून होते. तुम्ही जागृत राहा, पण आपला भरोसा प्रभू येशूवर ठेवा व त्याच्यामध्ये विसावा शोधा. प्रिय श्रोत्यानो, आपला ख्रिस्तावरचा विश्वास पवित्र शास्त्राचे नियमित वाचन व मनन करून मजबूत करा. आज्ञापालनाने देवाच्या सन्निधीत चाला. प्रार्थनेत जागृत राहा, जेणेकरून तुमच्या विश्वासावरचे आघात तुम्ही देवाच्या आत्म्याच्या साह्याने परतवू शकाल. त्याकरिता स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आपण आता नीतिसूत्रे 22वा अध्याय पाहणार आहोत. तुम्हाला माहीत आहे की शल्मोनाजवळ अमाप संपत्ती होती. त्या भौतिक संपत्तीविषयीचा योग्य दृष्टिकोनही त्याच्याजवळ होता. पहिल्या वचनात तो म्हणतो, नीतिसूत्रे 22वा अध्याय आणि पहिले वचन. चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय. प्रेम युक्त कृपा सोन्या रुपयापेक्षा उत्तम आहे. या ठिकाणी आईवडिलांनी दिलेले नाव अभिप्रेत नाही, तर जे नाव आम्ही आमच्या कृत्यांनी कमावतो ते नाव अभिप्रेत आहे. तुम्हाला माहीतच आहे
की दाविदाच्या पदरी काही महान पुरुष होते. ते शूरवीर होते. त्यांनी आपले नाव कमावले होते. त्यापैकी बनाया हा एक होता. त्याच्याविषयी शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकाच्या 23व्या अध्यायातील 10व्या वचनात सांगितले आहे, कसबेल येथला एक मनुष्य होता. त्याने पुष्कळ पराक्रम केले होते. त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता. त्याने मवाबी अरिएल याच्या दोघा पुत्रास ठार मारले व बर्फाच्या दिवसात कुपात उतरून एका सिंहास ठार केले. अनेक लोक थंडीच्या दिवसात सकाळी उठून उपासनेला यायचा कंटाळा करतात, पण बनायाने बर्फाच्या दिवसात सिंहाला ठार केले. त्याच्याविषयी याच अध्यायाच्या 22व्या वचनात म्हटले आहे, असे करून यहोयादाचा पुत्र बनाया याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळविले. तो दाविदाच्या पदरी असलेल्या तिघा वीरांपैकी एक झाला. खरोखर सोन्या रुपयापेक्षा चांगले नाव उत्तम आहे. आता दुसरं वचन वाचूया. 22वा अध्याय आणि दुसरे वचन. सधन व निर्धन यांचा एकमेकांशी व्यवहार असतो. त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. या वचनाचा अर्थ असा की परमेश्वरासमोर सर्वजण एकाच पातळीवर आहेत. तुम्ही जर वैश्विक बंधुत्वाविषयी बोलणार असाल तर काय बोलता याविषयी खबरदारी घ्या. पवित्र शास्त्र वैश्विक बंधुत्व शिकवत नाही. पवित्र शास्त्र हे शिकवते की आम्ही सर्व मानवी कुटुंबाचे सभासद आहोत आणि आम्ही सर्व पापी स्वभावाचे आहोत. जो देवापासून वेगळा झालेला आहे अशा स्वभावाचे लोक आहोत. आम्ही विश्वासपात्र नसल्यामुळे आम्हाला एकमेकांपासून स्वतःचे संरक्षण करण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र असे सांगते की एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या पृष्ठभागावर राहावे असे देवाने केले आणि यानुसार आम्ही सर्व देवासमोर समान पातळीवर आहोत. पण आम्ही मानव आहोत म्हणून देवाचे पुत्र व कन्या होत नाही, पण ख्रिस्तावरील विश्वासामुळे देवाचे पुत्र आणि कन्या होतो. योहानकृष शुभवर्तमान 8वा अध्याय 44 वचन आम्हाला सांगते. योहानकृष शुभवर्तमान 8वा अध्याय 44 वचन. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात. म्हणून खरे तर या जगात दोन कुटुंबे आहेत. एक देवाच्या लेकरांचे कुटुंब व दुसरे सैतानाच्या लेकरांचे कुटुंब. स्पष्ट आहे श्रोत्यांनो की देवाचे वैश्विक पितृत्व अस्तित्वात नाही. आम्ही सर्व त्याची मुले आहोत असे आम्ही म्हणू शकत नाही. लक्षात घ्या की नीतिसूत्रातले हे वचन सांगते की परमेश्वर या सर्वांचा निर्माण करता आहे. आम्ही त्याची निर्मिती आहोत. देव सर्वांचा पिता नाही तर निर्माता आहे. तिसरं वचन. चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो, भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. तुम्हाला हुशार व्हायचे असेल तर आपल्या भविष्यासाठी तरतूद करा आणि ही तरतूद करण्यासाठी तुम्हाला मदत करणारे पुष्कळ लोक आहेत. विमा योजना असलेल्या पुष्कळ संस्था आहेत. त्यात तुमचे वार्धक्य, तुमच्या मुलांचे शिक्षण, सर्व प्रकारच्या मदतीची तरतूद आहे. परंतु मी त्या भविष्याच्या तरतुदीविषयी सांगत नाही, तर तुमच्या सार्वकालिक जीवनाच्या तरतुदीविषयी सांगत आहे. तुम्ही सार्वकालिक नाशाच्या मार्गाचा विमा उतरवला आहे की सार्वकालिक जीवनाच्या मार्गाचा विमा उतरवला आहे? त्याविषयी जो तरतूद करीत नाही त्याला पवित्र शास्त्र मूर्ख किंवा भोळा म्हणते. मला एका तरुण जोडप्याची आठवण येते. ते दोघेही श्रीमंत घराण्यातले होते. त्यांनी आपला विवाह फार थाटामाटात केला. त्यांच्या विवाहाची साध्यंत बातमी वर्तमानपत्रात लिहिल्या गेली. नंतर त्यांनी एका फार सुंदर ठिकाणी एक भव्य घर खरेदी केले. अनेक ठिकाणी फिरून त्यांनी प्राचीन सुंदर वस्तू घर सजविण्यासाठी गोळा केल्यात आणि आपले घर कलात्मकपणे सजवले. मग मधुचंद्रासाठी ते एका रम्य ठिकाणी गेले. पर्वतराशींमधून प्रवास करताना त्यांची गाडी एका मोठ्या कड्यावर आदळली. गाडीने पेट घेतला व दोघेही त्या अपघातात ठार झाले. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे ते सुंदर घर बंद करून ठेवले. त्या घरासाठी त्या तरुण जोडप्याने केवढी तयारी केली, पण त्या घरात ते 1 तासही राहिले नाहीत आणि ते तयारी विनाच चिरकालात निघून गेले. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मृत्यू अनिश्चित व अरेरावी आहे. म्हणूनच आम्ही आत्ताच सर्व काळासाठी तयारी करणे जरुरीचे आहे. कदाचित होऊ शकतं की आपण या पृथ्वीवरील जीवनासाठी खूप तयारी करीत आहात, खूप योजना बनवित आहात. आपल्या मनात
सारखे विचार सुरू असतात की आम्ही आमचे भविष्य कसे सुखदायक बनवावे, आरामदायक बनवावे. परंतु कधी आपण आपल्या सार्वकालिक जीवनासाठी विचार केला आहे की मृत्यूनंतर आमचा आत्मा कुठे जाणार, आम्ही आमचं सार्वकालिक जीवन कुठे व्यतीत करणार? लक्षात ठेवा की जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याच्यामध्ये पापांची क्षमा प्राप्त करून घेतात, त्यांना सार्वकालिक जीवनाचे आश्वासन मिळते. हे आश्वासन आपणाकरिता सुद्धा आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. उतावळी करणारा दारिद्र्याकडे धाव घेतो. आजचा प्रश्न, चतुर मनुष्य काय येताना पाहून लपतो? ए. वादळ, बी. हिंस्र प्राणी, सी. अरिष्ट, डी. लोकसमुदाय. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की आळशीपणा आमचा मोठा शत्रू आहे. तसेच नीतिमान आणि दुष्ट किंवा दुर्जन याविषयी देखील आम्हाला पाहता आले. सुज्ञ मनुष्याच्या सफलतेचे रहस्य आम्हाला आता कळले आहे. समृद्ध जीवनासाठी ज्ञान आणि समजूतदारपणा महत्त्वाचा आहे. प्रियांनो, काय चांगल्या नावाचे मूल्य आणि नम्रता आणि शहाणपणाचे महत्त्व यावर आम्ही टिकून आहोत काय? काय देवापासून येणारे समृद्ध जीवन मिळविण्यासाठी आमची धडपड आहे? आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्ञान देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आजच्या अध्ययनाबद्दल. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही सुज्ञतेच्या मार्गाने चालावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, वेळोवेळी तू आमच्या जीवनामध्ये सहाय्य आणि मार्गदर्शन तू आम्हाला करत असतोस. होय बाप्पा, आम्ही चुकू नये ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही वेळोवेळी स्वतःला सुधारावं आणि प्रभूजी आमचं जीवन हे आशीर्वादित बनावं, यासाठी प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करतो. आमच्यामधील सर्व उणीवा तू काढून टाक आणि तुझ्यामध्ये तो आम्हाला सशक्त आणि बलवान असं कर. होय प्रभूजी, तो विश्वास तू आम्हाला दे. आणि म्हणूनच तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.